उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी, राज्याच्या देशाच्या सीमारेषा ओलांडून स्वामी चरणावर नतमस्तक होऊन आशीर्वाद आणि संरक्षण घेण्यासाठी आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आपण इथे प्रधान केंद्रात उपस्थित झालात। बरेच जण रात्रीपासून दैनंदिन सेवेमध्ये आणि सकाळी भोपाळीनंतर झालेल्या सामुदायिक स्वामी चरित्र वाचनामध्ये आपण सहभाग घेतलेला होता। मगाशी आपणाला सेवेकरी व्हायचं आहे असं सांगण्यात आलं, तथापि पुन्हा एकदा ज्यांना सेवेकरी व्हायचं आहे कृपया त्यांनी हात वरती करावेत। धन्यवाद। सेवेकरी होणं ही तर बाब अपरिहार्य आहे आणि आपण ज्यासाठी आलेला आहात त्या सर्व समस्यामुक्त, चिंतामुक्त आणि ऋणमुक्त जीवन जगण्यासाठी स्वामींचा आशीर्वाद हवाच आहे। भविष्यकाळात वाढवून ठेवलेल्या ज्या अनंत समस्या आहेत त्या निवारण करण्याचं सामर्थ्य स्वामींच्या सेवेत आहे। म्हणून मगाशी आपणाला सेवेकऱ्यांनी सांगितलं की 11 माळा जप करा, पंचमहायज्ञ करा। या सर्व बाबी आपणाला समस्यामुक्त जीवन करण्यासाठी, स्वामींचा आशीर्वाद मिळण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत। अर्थात जे भाग्यवंत आहे, पुण्यवंत आहे त्यांनाच ही संधी मिळते। म्हणून आपण कळकळीचं निवेदन आहे की थोडा वेळ आपण जर खाली बसलात तर आपणाला पुढील मार्गदर्शन निश्चितपणे आपल्या गावी नेऊन दिव्यानं दिवा, ज्योतीनं ज्योत लावण्याचं काम या कार्यातून आपणाला करता येईल। तथापि आज आपल्यामध्ये समस्या निवारण करणारा प्रश्न उत्तर विभाग आलेला आहे आणि अस्तमानपर्यंत सर्व समस्यामुक्त व्हायचं असेल तर हे विनामूल्य मार्गदर्शन या विभागातून केलं जातं। ते प्रतिनिधी आपला परिचय देत आहेत, म्हणजे आपणाला शांतपणे समस्यामुक्त जीवन जगण्याला मार्गदर्शन मिळणार आहे। म्हणून आमच्या प्रतिनिधींशी आपल्या सवडीनं संवाद संपर्क करावा। तर दुसरा विभाग इथे मूल्य शिक्षण, गर्भसंस्कार आणि शिशुसंस्कार असे गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत। त्यांनीसुद्धा आपला परिचय देऊन या विभागातून घराघरात पुंडलिक घडावेत, श्रावणबाळ तयार व्हावेत आणि आपलं म्हातारपण, आपला वृद्धपकाल सुखात जाण्यासाठी ही आपण योजना घराघरात, मनामनात पोचवण्याचं करावं। तर हा देश वृद्धाश्रममुक्त महाराष्ट्र होईल, देश होईल। म्हणून हे पारमार्थिक सामाजिक काम आहे, अध्यात्माव्यतिरिक्त। म्हणून या कार्यातून 80% सामाजिक बांधिलकी आणि 20% अध्यात्म केलं जातं हे उघड आहे, ते लपून ठेवण्याचं प्रयोजन नाही। म्हणून आपण गुरुजनांना भेटून मुलांनी चांगल्या गुणवत्ता यादीत पास होण्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी कोणतं शिक्षण घ्यावं आणि नेमकी सेवा काय करावी या संदर्भात ते मार्गदर्शन करणार आहे। तर पुढचा विभाग इथे डॉक्टर लोक आलेले आहेत। इथे प्रति गुरुवार रविवारी असंख्य कॅन्सर रुग्ण येतात आणि कॅन्सरमुक्त जीवन जगण्यासाठी इथे दवा उपलब्ध आहे। अर्थात तो बिना वेदना, बिना केमो, बिना शस्त्रक्रिया असला दवा आहे।
हा सर्वसामान्य जे गरीब कुटुंब आहे त्यांना परवडणार आहे. दवा थोडा कडू तुरट आहे, पण पुढच्या गोष्टी वाचवणाऱ्या आहेत. म्हणून आपण आमच्या डॉक्टरांकरवी असाध्य आजाराचं मार्गदर्शन या विभागातून कृपया आपण घेण्याचं करावं. मसाल्याच्या डब्यामध्ये भगिनींच्या डझनभर औषधं आहेत, ती पण आपण बाब लक्षात आणून द्यावी. स्वयंपाक कसा करावा त्यामध्ये एक जिऱ्यासारखा छोटा पदार्थ आहे. ज्यांचं हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे, प्लेटलेट कमी झालेले आहे, त्यांनी 1 ग्रॅम जिरं विड्याच्या पानात चावून खाल्लं, 3 दिवसात प्लेटलेट आणि हिमोग्लोबिन 15पर्यंत जातं. एवढं सामर्थ्य मसाल्याच्या डब्यात असणाऱ्या या सर्व बाबींचं आहे. खरं तर आमच्या भगिनींनी देशभरात या मसाल्याचा डब्याचा अभ्यास करून PhD करावं, म्हणजे डॉक्टरांकडे जाण्याची वेळ कुणालाही येणार नाही. तर पुढचा विभाग या ठिकाणी विवाह मंडळ आलेला आहे. आणि उद्याच्या 27 जुलैला अहिल्यानगर तालुका श्रीगोंदा काष्टी या ठिकाणी खूप मोठा वधूवर परिचय मेळावा आयोजित केलेला आहे. सध्या आमच्या विवाह मंडळाकडे 1.5 लाखावर वधू आणि वर नोंदणी उपलब्ध आहे. ज्या पालकांना, ज्या उपवर असणाऱ्या मुलामुलींना अपेक्षित स्थळं हवी आहेत, त्यांनी विवाह मंडळाकडे संवाद, संपर्क, नावनोंदणी करावी. गेल्या 80 वर्षात स्वामींच्या कृपेनं जेवढी विवाह झाली, आज तागायत एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाही. म्हणून आपलं जीवित सुखी करायचं असेल तर भारतीय संस्कृती 4 पुरुषार्थावर उभी आहे: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आणि यावर नियंत्रण या सर्व 18 विभागातून त्यात विवाह मंडळाचा देखील समावेश आहे. म्हणून आपणाला निवेदन आहे की आपण ह्या सर्व बाबी इथे आल्यानंतर केवळ आपल्या फक्त समस्या सुटाव्यात एवढं नाही, सोबत जाता जाता हे स्वामींचं कार्य जनमानसात कोण सांगे. म्हणून जे उपवर असणारे वधूवर आहेत त्यांनी हुंडा न घेता, सोनं नाणं न घेता, साखरपुड्यात जर विवाह केले तर पुढचे प्रश्न मार्गी लागतील. एवढंच नाही, आत्महत्याग्रस्त कुटुंबात असणाऱ्या मुलामुलींची विवाह कोण करेल? भारताचं रक्षण करणारे शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या मुलामुलींची विवाह कोण करेल? हा सुद्धा एक पारमार्थिक, सामाजिक हे काम विवाह मंडळातून आज केलं जातं आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की हा मार्ग गरिबाचा वाली आहे आणि अशा गरजूंना योग्य मार्गदर्शनाची जरूर आहे. त्या कामी आपण झोकून द्यावं आणि या सामाजिक पारमार्थिक उपक्रमात आवड असणाऱ्या पोक्त व भगिनी आणि पुरुष प्रतिनिधींनी स्वतःहून काम करावं, हे कळकळीचे निवेदन आहे. त्याला पारमार्थिक सेवा म्हणतात. अशा पारमार्थिक सेवा आणि सामाजिक सेवा 18 विभागाशी निगडीत आहेत. म्हणून आपल्या गाव तेथे केंद्र, घर तेथे सेवेकरी आणि तिथे 18 विभाग पोचले पाहिजे, तर त्याला स्वामी महाराज आणि मार्ग कळेल. केवळ आपलं स्वतःचं काम झालं म्हणजे संपला अशातला भाग नाही. इतरांनाहीपर्यंत आपण स्वामी कार्य हे पोचवावं, हा त्यामागचा मुद्दा आहे. तर पुढचा विभाग या ठिकाणी विवाह मंडळानंतर वास्तुतज्ञ,
स्थापत्य विभाग आलेला आहे. त्यांनी आपल्या वास्तूचा परिचय देऊन आपली वास्तू कशी असावी की जेणेकरून डोकं टेकल्यावर आपल्याला 4 घंटे झोप येईल, स्वास्थ्य, सौख्य, समाधान मिळेल. बऱ्याच वेळा अनभिज्ञपणामुळं ईशान्येला जिना, ईशान्येला टॉयलेट, नैऋत्येला प्रवेश, नैऋत्येला पाण्याची टाकी, घरात बंद पडलेली घड्याळं, घरात फुटलेली भांडी, तुटलेल्या चपला, फाटलेले कपडे आणि भगिनींनी आवडीनं किचनला लावलेला काळा दगड. इथे आलेल्या ज्या भगिनींच्या किचनला काळा दगड आहे, कडप्पा आहे, त्यांनी हात वरती केला तर आम्हाला त्यांना उपाय सांगता येईल. बरेच हात वरती आलेले आहेत. घाबरून जाण्याचं प्रयोजन नाही, परंतु ज्यांच्या घराला काळा दगड लावलेला आहे कुठेही, तिथे सतत भांडणं, आजारपण, दवाखाना चालू, डोक्यावर कर्ज, तिथे देव आला तरी या गोष्टी कमी होणार नाही. त्यासाठी अत्यंत सोपा उपाय आहे. घरी पोचण्यापूर्वी तुम्ही जाता जाता पिवळा किंवा पांढरा ऑइल पेंट घेऊन जा आणि जिथे काळा दगड आहे त्याला पिवळा करा. त्या मिनिटाला तिथली 7:30 संपली. तोडफोड करण्याच्या भानगडीत पडू नका. इतक्या सोप्या पद्धतीत वास्तुशास्त्र जगात तुम्हाला कोणी सांगणार नाही. म्हणून अत्यंत सोप्या बिना तोडफोड कृतीतून आपणाला वास्तूचं महत्त्व अबाधित ठेवण्याला संधी मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना उत्तर दिशेला तोंड करून पिरॅमिडचा वापर करावा. केलेला अभ्यास स्मरणात राहील आणि ती मुलं एकपाठी तयार होते. असे कितीतरी उपयोग. स्वयंपाकघर आग्नेयेला असावं, देवघर ईशान्येला असावं, शयनकक्ष नैऋत्य पश्चिमेला असावं, वायव्येला पाहुण्यांचं बैठक असावी. या साऱ्या बाबी ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथांनी आपणापर्यंत गेल्या 40 वर्षात पोचवलेल्या आहेत. तरी आम्हाला रोज सांगावं लागतं. म्हणून या साऱ्या बाबी जनतेच्या कल्याणासाठी सांगितल्या जातात, हे आपण लक्षात ठेवावं. अधिक माहिती आमचे प्रतिनिधी आपणाशी देतील. तर पुढचा विभाग कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी परिचय देऊन जून ते सप्टेंबर या काळात आपण वृक्ष अभियान सरकारी जागेत आणि स्वतःच्या बांधावर काही झाडं लावायला सांगितलेली आहे. अशी झाडं लावावीत की ती पारमार्थिक आणि आयुर्वेदिक आजारांना पूरक ठरतील. उदाहरणार्थ आत्ता डॉक्टरांसाठी सप्तरंगी झाडाचा त्यांनी परिचय करून दिलेला आहे. असली सप्तरंगीची झाडं 2-5 जरी आपण आपल्या परिसरात लावली, दर 6 महिन्यानं त्या मुळ्या छाटून त्या जर रुग्णापर्यंत आपण दिल्या, 100% कॅन्सर बरा करण्याची क्षमता सप्तरंगीमध्ये आहे. म्हणून आपण अशी झाडं लावावीत की ते रुग्णांना, गरजूंना उपयोगी पडतील. उगाच बाहेरच्या देशातली झाडं नावाला लावायची ते उचित नाही. ज्याचा उपयोग आहे अशीच झाडं आपण कृपया लावावी, हे कळकळीचं आवाहन. आता खरीप हंगाम संपत आलेला आहे. उर्वरित काही भागामध्ये खूप पावसामुळं पेरण्या रखडलेल्या आहेत आणि काही भागात अजिबातच पाऊस नाही, त्या पेरण्या थांबलेल्या आहेत. अशी द्विधा अवस्था सध्या भारतात आणि महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये आपणाला बघायला मिळते. त्याचं कारण एकच आहे. शेतकऱ्यांनी पर्जन्य सूक्त जर वाचलं तर सुवृष्टी होईल, अतिवृष्टी होणार नाही आणि दुष्काळही पडणार नाही. कारण हा भूमिपुत्र हा अन्न निर्माता आहे आणि भगवान श्रीकृष्णांनी शेतकऱ्यांना एक सर्टिफिकेट देताना
गीतेच्या 15व्या अध्यायात सांगितलेलं आहे, ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्म एव ते नगंतव्यम ब्रह्म कर्म समाधीना. अर्थ समजला नाही. आपण जे अन्न खातो ते ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माला जो निर्माण करतो तो खरा ब्राह्मण आहे. म्हणून इथे आज बरेच ब्राह्मण बसलेले आहेत शेती करणारे. या बसलेल्या ब्राह्मणांना शेती कशी करावी याची अधिकृत माहिती या कार्यानं कृषी भाग 1 या कृषी गीतेमध्ये माती परीक्षण, पाणी परीक्षण, बीज परीक्षण आणि शेतीवर अवलंबून असणारे 55 लघुउद्योग की ते शेतकऱ्यांच्या मुलांनी नोकऱ्या न शोधता स्वतःच्या पायावर उभं राहावं असं मार्गदर्शन या विभागातून वारंवार वेळोवेळी कृषी महोत्सवातून केलं जातं. त्याचा आपण लाभ घ्यावा. तर पुढचा विभाग कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत, त्यांनी आपला परिचय द्यावा. आज अनेक नवीन ठिकाणी केंद्र निर्मिती संदर्भात काही भाविक आलेले आहेत की आमच्या गावी साप्ताहिक सेवा केंद्र सुरू व्हावं की जेणेकरून त्या गावावर चांगले संस्कार होतील, त्या गावातली व्यसनं बंद होतील, नवी पिढी चांगल्या दिशेनं वाटचाल करेल. हा एक सामाजिक सद्भावनेतला भाग आहे. आमच्याकडे अनेक पोलीस अधिकारी येतात, ते हक्कानं अधिकारवाणीनं लोकांना सांगतात तुम्ही तुमच्या गावात सेवा केंद्र उघडा म्हणजे आमचं काम कमी होईल. आणि ते खरं आहे. राज्यामध्ये जेवढी सेवा केंद्र आहेत तिथे गुन्हेगारीला आळा बसलेला आहे. म्हणून आपणाला गुन्हेगार मुक्त गावं जर पुढे आणायची असतील, चिंतामुक्त व्यसनमुक्त नवी पिढी घडवायची असेल तर सेवा केंद्र निर्मितीशिवाय आता जगात दुसरा कुठलाही पर्याय नाही. हे वास्तव लपून ठेवता येत नाही. फक्त योजक तत्र दुर्लभ, त्याला सांभाळणारी माणसं दूरदृष्टिकोनाची असावी, पारदर्शक असावी, प्रामाणिक असावी आणि निस्वार्थी असावी, एवढाच मुद्दा आहे. आणि हे आमचे वकील लोक त्या पद्धतीनं माणसं निवडून ती केंद्राची वाटचाल आणि मार्गदर्शन कायद्याच्या चाकोरीतून करत असतात. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे, येणेप्रमाणे जर आपण गावनिहाय केंद्राची निर्मिती केली तर रामराज्याप्रमाणे गावात कुठलेही अन्याय, अत्याचार, व्यसनं याला आळा बसेल. या सर्व बाबी आपण कराव्यात. तर पुढचा विभाग या ठिकाणी पर्यावरण प्रकृती विभाग असेल, सोबत प्रशिक्षण विभाग असेल, पशुगोवंश विभाग असेल, स्वयंरोजगार विभाग असेल, कृषी विभागानंतर माहिती तंत्रज्ञान विभाग असेल, युवा प्रबोधन विभाग असेल, देश विदेश अभियान असेल, दुर्ग अभियान विभाग असेल. हे सुमारे 8 विभाग आहेत. हे अजून जनतेपर्यंत पोचलेले नाहीत. ते योग्य पद्धतीत घराघरात आणि मनामनात पोचवणं क्रमप्राप्त आहे. म्हणून या कार्याचा उद्देश आहे गाव तेथे केंद्र, छोटं मोठं गाव असेल आणि घर तेथे सेवेकरी, हे आपणाला पोचवता आले पाहिजे. या कामी जर आपण थोडासा वेळ खर्ची घातला तर स्वामींचा दुआ आशीर्वाद आपणाला नक्की मिळेल आणि आपण चिंतामुक्त संकटमुक्त होऊ शकाल. हे पारमार्थिक सामाजिक काम आहे. म्हणून येणेप्रमाणे आपण हे स्वामींचं कार्य जनमानसामध्ये कृपया आपण पोचवावं. आता शेवटचा विभाग, त्याआधी याज्ञिकी प्रतिनिधी आपला वादळ येऊ नये आणि भूकंप येऊ नये म्हणून ती माहिती आपणाला दिवसभरासाठी यज्ञभूमीत सांगणारच आहेत. वादळ टाळायचं असेल, भूकंप टाळायचा असेल तर आपण काय करू शकतो? निसर्गावर मात करण्याचं सामर्थ्य फक्त भारतातल्या आपल्या लोकांजवळ आहे.
तुम्ही काल परवा न्यूज बघितले, अमेरिकेत हाकार उडालेला आहे वादळाचा, पावसाचा, अतिवृष्टीचा. सगळं प्रशासन ठप्प झालेलं आहे, सगळे हतबल झालेले आहेत. हे नव्यानं सांगण्याची गरज नाही, परंतु ही थोपवण्याची शक्ती स्वामींनी या विभागाला दिलेली आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे, हे थोपवण्यासाठी ज्या कृती करावी लागते ती जनसामान्यांपर्यंत कृपया आपण पोचवावी, हे कळकळीचं आवाहन. शेवटचा विभाग, मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत आणि समृद्ध ठेवलेली आहे. म्हणून आज असंख्य भगिनी येता येता 2 कामं घेऊन आलेल्या आहेत. कदाचित आपल्या पेपरवर लिहिलेल्या असतील त्या समस्या किंवा नसतील, पण स्वामींना दर्शन करता मनोमणी स्वामींच्या चरणावर ह्या 2 समस्या त्या घालणार आहेत. एक, व्यसनाधीनता. अनेक कुटुंबांमध्ये चोरून व्यसनं करणारे सदस्य आहेत. त्यांची व्यसनं कायमची बंद व्हावीत म्हणून शंकराच्या पिंडीवर तथा रुद्रयंत्रावर, इथे रुद्रयंत्र आहे, महिम्न वाचून ते तीर्थ जर संबंधितांना दिलं, हट्टी, तापट, आजारी, विकलांग, मद्यपी, धूम्रपी, मांसाहारी, हट्टी असल्या लोकांना जर ते तीर्थ दिलं, 40 दिवसाच्या आत ते सदस्य सुतासारखे सरळ होऊन पूर्वपदावर येतील आणि व्यसनमुक्त, चिंतामुक्त ते होऊ शकते. हे भगिनींनी अत्यंत कौशल्यानं ही बाब घरात करावी आणि ते तीर्थ त्यांना युक्तीनं चहातून, जेवणातून द्यावं, हे कळकळीचं आवाहन. दुसरा प्रश्न, डोक्यावर वाढणारं कर्ज. अनेक कारणांमुळं माणसं कर्जबाजारी होतात, त्याला ते कळत नाही का झालं. काही ईर्षेपोटी, द्वेषापोटी, हुंड्यापोटी, दबावापोटी असल्या गोष्टी समाजात घडत असतात. त्यासाठी भगिनींनी अत्यंत सोप्या साध्या पद्धतीत लक्ष्मी नारायणांचं आसन, त्याला श्रीयंत्र म्हणतात. हे श्रीयंत्र आहे, हे लक्ष्मीचं आसन आहे आणि लक्ष्मीला कमळ अतिप्रिय आहे. एवढी कमळ आपल्याजवळ नाही म्हणून ही कमळ गड्ड्याची माळ आपण श्रीयंत्रावर अर्पण करावी. दुसऱ्या हातात विष्णूंना आवडणारी तुळशीची माळ असावी आणि त्या तुळशीच्या माळेवर विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर मंत्र, व्यंकटेश स्तोत्र आपल्या नित्यसेवेत आहे. येणेप्रमाणे फावल्या वेळात किंवा रात्री ही सेवा करून घ्यावी आणि प्रतिपौर्णिमेला एक वाटीभर शिऱ्याचा प्रसाद, पौर्णिमा म्हणजे लक्ष्मी प्राप्तीचं व्रत आहे, त्या दिवशी फावल्या वेळात एका पाटावर 3 सुपाऱ्या मांडाव्यात, श्रीयंत्र ठेवावं, मराठी 5 अध्यायाची पोथी वाचावी, शेऱ्याचा प्रसाद बनवावा आणि स्वतः सत्यनारायण करावा आरती करून. तथापि ज्या भगिनी स्वतः सत्यनारायण पौर्णिमेला करतात त्यांनी हात वरती केले तर तुमचं बघून अन्य भगिनी नक्कीच करतील. हात वर असणाऱ्या भगिनींना धन्यवाद आहेत, परंतु ज्यांचे हात वरती नाहीत त्यांना सांगण्याची मात्र जिम्मेदारी तुमची आहे. जसं तुमचं त्यामुळं भलं झालं तसं त्यांचंही होऊ द्या. ही एक सामुदायिक सद्भावना त्यांच्यापर्यंत कृपया आपण पोचवावी, हे कळकळीचं आवाहन. भला करो भला होगा या उक्तीप्रमाणे आपण मराठी अस्मितेत वर्षभरात असणारे सण, वार, व्रत, वैकल्य, देवी, खंडोबा, गोत्र हे कुणालाच माहीत नाही, फार अनभिज्ञता आहे. हे जेवढे प्रश्नवाले येतात त्यातल्या 99% लोकांना आम्ही विचारतो देवी कोणती तर माहीत नाही. गावातल्या कुठल्या तरी ग्रामदेवतेचं नाव सांगतो, खंडोबा माहीत नाही, गोत्र माहीत नाही.
महिन्याच्या अडचणीचे 4 दिवससुद्धा नियम काही कोणी पाळत नाही. म्हणून जेणे ईश्वर मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. ही सारी पावित्र्य पथ्य जे पाळतील त्यांना त्याची अनुभूती त्वरित मिळेल. म्हणून कृपया आमच्या पोक्त भगिनींनी नव्या पिढ्यांना या संदर्भात तपशिलात माहिती सांगणं क्रमप्राप्त आहे, कर्तव्य आहे. म्हणून पंचमहायज्ञ करावेत, 11 माळा जप करावा, दिव्यानं दिवा लावावा, ज्योतीनं ज्योत लावावी आणि महिन्याकाठी किमान 10 कुटुंब तरी स्वामी मार्गाला आपण लावावेत. ते कुठल्या जाती धर्माचे आहेत याची काही पडेल नाही, घेणं देणं नाही. उलट तुम्ही स्वामींचा जर इतिहास बघितला, स्वामींनी अक्कलकोटचं जगाच्या पाठीवर पायपीट करताना गेल्या 1000 वर्षात जाती पाती पूछे नाही कोई, जातपात कोणाला विचारू नका. तुम्ही आत्ता आरती म्हटली त्यामध्ये यवने पुसिले स्वामी कहा है, स्वामी तो अक्कलकोट में है. स्वामी ज्यावेळी अक्कलकोटला 1856 आश्विन शुद्ध 5ला खंडोबाच्या मंदिरात आले, ते पहिलं 3 यवन तिथे आले, मुसलमान माणसं. आणि ते मुसलमानांनी स्वामींकडे बघितल्यावर हे फार मोठे कोणी अवलिये दिसतात म्हणे. त्यांच्याजवळ एक छोटा रिकामा चिरूट पडलेला होता. मनात त्यांनी मनकवडेप्रमाणे जर हे अवलिया असतील तो तो चिरूट तोंडाला लावून रिकाम्या चिरूटातून धूर काढतील म्हणे. स्वामी अंतर्यामी. स्वामींनी त्या मिनिटाला रिकामा चिरूट तोंडाला लावल्याबरोबर त्यातून धुराचे लोट व्हायला लागले. मात्र ते यवन घाबरले, पाय कंप करायला लागले. ये तो बहुत बडे अवलिया आहे. धावत जाऊन चोळप्पाचं घर गाठलं आणि चोळप्पाच्या कानावर हा इतिहास, ही घटना सांगितली. घाईघाई तो चोळप्पासुद्धा तिथे धावपळ करत आला आणि त्यानं खूप विनंती केली स्वामींना, स्वामी इथे थांबण्याऐवजी तुमचं व्यवस्थापन मी माझ्या घरी करतो, तुम्ही माझ्या घरी या. स्वामींनी थोडे आढेवेढे घेऊन, चोळप्पा म्हणे मी तुला परवडणारा नाही, मी खूप सत्व लोकांचं बघत असतो म्हणे, आणि जो माझ्या यादीत पास होईल त्याला मी आशीर्वाद देतो म्हणे. चोळप्पानं मान्य केलं आणि चोळप्पानं ज्यावेळी स्वामींना महाप्रसाद बनवला त्यावेळी ते यवन रस्त्याहून चाललेले होते मुसलमान माणसं. स्वामीने आज्ञा केली ते 3 मुसलमान माझ्याकडे बोलव म्हणे. चोळप्पा धावत गेला, ते 3 मुसलमान स्वतःच्या घरात बोलवले. स्वामींनी त्यांना आज्ञा केली हमारे साथ भोजन करो. अक्षरशः स्वामींनी त्या महाप्रसादातलं अन्न स्वतःच्या हातानं त्या मुसलमानांच्या तोंडात भरवलं आणि त्यावर चोळप्पाला ठणकावून सांगताना सांगितलं, माणूस नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे, तिलाच सेवेकरी म्हणतात. आता यावरून फार तपशिलात सुज्ञ माणसांशी बोलण्याचं प्रयोजन नाही. तुम्ही विदर्भात कधी आलात, तिथे आमचे काही मौलवी लोक मस्जिदीत स्वामींचा फोटो ठेवून, कुराणवर हात ठेवून त्या मुसलमानांना शाकाहारी बनवून राहिलेले आहेत. आता सध्या 3.5 लाख मुसलमान त्यांनी शाकाहारी बनवलेले आहेत. यापेक्षा अजून मला वाटतं फार तपशिलात बोलणं उचित नाही. म्हणून माणसात असणारं द्वैत, असणारे भेद, हे सर्व थांबवण्यासाठी हा स्वामींचा अवतार आहे. माणुसकी नावाची संस्कृती जर जतन करायची असेल, पोचवायची असेल, तर अशा लोकांनी सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानामध्ये विनाशर्त भाग घ्यावा आणि आपलं कल्याण करून घ्यावं, हे कळकळीचं आवाहन. अधिक वेळ न घेता पुनश्च आपणाला गुरुपौर्णिमेच्या उत्तर संध्येला आपण सामोरं जात आहोत. गेली 10 दिवस सातत्यानं देशभरात
गुरुपौर्णिमेचा उत्सव अजून थांबलेला नाही. गोतावळा मोठा आहे, जो तो आपल्या सवडीनं वेळेनं स्वामींकडे येत असतो आणि स्वामींनी आपलं गुरुपद घ्यावं. गुरूंचे 5 प्रकार आहेत: गुरु, सद्गुरू, परमगुरू, परात्पर गुरु आणि गुरुतत्व स्वामी महाराज आहेत. तथापि प्रात्यक्षिक 5 गुरु प्रत्येकाला जर मिळाले तर खऱ्या अर्थानं तो मानव तथा सेवेकरी होतो. त्यात पहिले जन्मदाते आईवडील हे आपले गुरु आहेत. दुसरे गुरु प्राथमिक शिक्षण शिकवणारे आहेत. तिसरे गुरु उच्च शिक्षण शिकवणारे आहेत. चौथे गुरु पायावर उभं करणारे आहेत. आणि 5वे गुरु हरवलेली मनशांती बाजारात ती विकत मिळत नाही, ती फक्त अध्यात्मात मिळते. त्यात योग्य मार्गदर्शन करणारे 5 गुरु, 5वे गुरु जर आपणाला मिळाले तर आपण खऱ्या अर्थानं मानव होण्यात पात्र ठरतो असं म्हणायला अतिशयोक्ती नाही. म्हणून येणेप्रमाणे आपण हे आचरण करावं एवढंच कळकळीचं सांगून वाणीला विराम करून पुनश्च आपणाला गुरुपौर्णिमेच्या उत्तर संध्येच्या मनापासून शुभेच्छा धन्यवाद देऊन हात जोडून आपण प्रार्थना करू. आणि सर्वप्रथम मौनानं भगिनी वर्ग नंबर 1च्या गेटनं दरबाराकडे समाधी मठाला केवळ परिक्रमा औदुंबराला परिक्रमा न करता दरबारात येतील, दोघं हात जोडतील, मुजरा करणार नाही आणि जागेवर बसतील. पाठोपाठ पुरुष वर्ग त्याप्रमाणे करेल आणि काही क्षण मौन पाळण्याचा आपण प्रयत्न करावा. मौनम सर्वार्थ साधन. तुम्ही इथे केलेली सेवा काही वेळ जर तुम्ही मौन पाळलं, ती घरपोच तुम्हाला घरी पोचेपर्यंत त्याची अनुभूती येईल. एवढं सामर्थ्य स्वामींच्या मौनाच्या सेवेचं आहे. म्हणून आपण मौनम सर्वार्थ साधनम, अन्य काही चर्चा करण्यापेक्षा मौन धरलेलं चांगलं. म्हणून काय दिवसभरातला काही वेळ, थोडासा वेळ आपण मौन धरावं एवढंच कळकळीचं सांगून सामुदायिकरित्या हात जोडून आपण प्रार्थना करून हे पहिलं सत्र आपण इथे थांबू. नंतर पुढील आमचे प्रतिनिधी आपणाशी मार्गदर्शन करतील, त्याप्रमाणे आपण करावं. आपण आता प्रार्थना म्हणून पुढचा उपक्रम करू. श्री स्वामी समर्थ.